तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी दिलदार है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई क्या बात की रे, उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। चला चल चल। ओ साहेब सोडा ना। अहो साहेब परत नाही करत साहेब, माफ करा हो साहेब, परत नाही करत असं हो साहेब। मंजुताई अगं सोडव ना, भावावर विश्वास ठेव, ऐकून तर घे माझं प्लीज सोडव। मंजुताई सोडव ना प्लीज, सोडव, माफ कर मला, परत नाही असं करणार, सोडव नाही मंजुताई। मी वचन देतो पुन्हा ना असं करणार। हे असं वचन तू यादी लई टायमाला दिलेस आणि प्रत्येक वेळी मोडलेस। माफ कर मंजुताई, पण पोटाच्या पुढे कोणाचं काही चालतंय का? मग हे एवढे हात दिलेत त्याचं काय? एकदा डोसक्यावर चोरीचं शिक्क बसल्यावर कोण काम देणार आहे मंजुताई? वाघमारे मॅडम तो एकदम बरोबर बोलतोय बघा। आता मी जेलमधनं 2 दिवसाला बाहेर जातो, बाहेर कोण बी किंमत देत नाही म्हणून परत आत येतो। आणि मॅडम एकदा चोरीचा शिक्का लागला ना लोक सुधारायची संधीच देत नाहीत बघा। मॅडम आम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतो आणि शिक्षा भोगल्यावर तो समाज आम्हाला स्वीकारत नाही। एका चोराचं दुःख चोरालाच माहिती असतं। साहेब आहेत बरोबर। बाकी तुमचा माणूस सध्या कमाल आहे। पोलिसांची चेकिंग असू सुद्धा त्यानं आपला माल हद्दपार नेला सुद्धा। जिगरबाज माणूस आहे. हे सगळं ठीक आहे, पण आपण खरं काय पोहोचवतो हे सत्याला कधी कळलं नाही पाहिजे। आणि समजा त्याला कळलं तुमच्याकडून किंवा तुमच्या माणसाकडून, हे आहे का? तात्यासाहेब तसं काय होणार नाही। तात्यासाहेब सत्य आलंय। तात्यासाहेब येऊ का? अरे ये तुला परवानगीची काय गरज आहे? ये। नमस्कार। आपला ट्रक बिनदिक्कत पोचला तिथे, कळलं मला। थँक्यू व्हेरी मच। वाह शाबास। हा तुमची ओळख करून द्यायची राहिली। जे बियाणं आपण पोहोचवलं ना शेतकऱ्यांना, ती सगळी मदत त्यांनी केलेली आहे। म्हणजे ऑर्गॅनिक शेतीमध्ये फार मोठं नाव आहे यांच्या कंपनीचं। अरे तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांमुळे तर शेती जिवंत आहे बघा, नाहीतर शेतकरी कधीच फासलून गेले असते। थँक्यू बरं का। अरे हा क्षण टिपला पाहिजे। एक फोटो काढा। हसा जरा। अरे नुसतं हात काय मिळवत आहे? हे द्या सत्याला। अहो तात्यासाहेब, जनसेवेच्या कामाचा मोबदला मी घेत नाही, कशाला उगाच हे सगळं? माझी लेक तुझ्या घरी असते, माझी बहीण, जा मजा करा। घे बरं तात्यासाहेब येऊ का मी? घरात सगळे वाट बघत असतील। यस तात्यासाहेब मीर, हा फोटो कधी फ्रेम करायचा
सांगतो. ओ चित्रकार, आज पहिल्यांदा तुमचं चित्र समजलं बघा. प्रेमी जोडप्याचं चित्र काढलंय ना, आणि आता ह्या वयात जास्त चित्र काढताय. अगं प्रेमाला वयाचंच काय, धर्म, जात, भाषा, पंथ, रंग, रूप कशाचंच बंधन नसतं. बोलले चित्रकार, बोलले. आलोच. हा हा बोल. हा प्रभ्या, जरा महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. आपण भेटू शकतो? हो, पण कशाबद्दल बोलायचंय? सत्यजित आणि मंजिरी बद्दल. ठीक आहे, कधी भेटूयात? मी तुला लोकेशन सेंड करते. माझ्या घराजवळ एक चांगलं रेस्टॉरंट आहे, तिकडे भेटूया. अच्छा, कधी येऊ? आत्ताच ये. आत्ता? बर ठीक आहे, आलोच. माया, मी जरा बाहेर चाललोय, संध्याकाळपर्यंत येईन. तू जरा हे सगळं आवरशील का? आलोच. मम्मी, कुठं चाललंय तेवढ्या गाईत तुम्ही? मस्त चाललंय, येते का? आम्ही नाही, नको जावा तुम्हीच. खरं सांग, कुठं चाललंय ते? गपचूप चला माझ्या बरोबर. प्रभ्या. चैतू. हाय. चैतू, काय ग, काय झालं? असं अचानक बोलवून घेतलेस? रिलॅक्स, तू बस आधी. ओके. मला सांग, तू चहा घेणार की कॉफी? चहा. ओके. दादा, बोला. 2 चहा आणाल? हो हो, बर बर. चहा येऊ दे, मग निवांत बोलूया. हा, पण सिरियस काही नाहीये ना? अरे रिलॅक्स. मला वाटलं की अजून कुठलं नवीन प्रकरण वाढून ठेवलंय का काय. अरे तू पाणी घे, पाणी घे. ये सगळे कवी, ती मोबाईल ठेवा बाजूला आणि तुमचं कान चालू ठेवा. आणि ती दोघं काय बोलतात की नाही, ती नीट ऐका आणि सांगा मला. अहो मम्मी, एवढं झाक हॉटेल आहे, स्टोरी नको टाकायला. एक फ्लॅट टाळक्याचं नो, तुमच्या थोबडावर स्टोरी टाकू का? चहा आला. थँक्यू. मुद्दामच तुला इकडे बोलवलं. हे बघ, ही केस मी प्रोफेशनली हँडल नाही करू शकत, कारण तू माझा जुना जवळचा मित्र आहेस, राईट? मम्मी, मित्र आहे म्हणते, ती बी जुना, लई जवळचा, प्रेमाचा, एक बोलता एक.
हे बघ, सत्यजित आणि मंजिरी यांचा घटस्फोट होऊ नये म्हणून त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. मम्मी टाइम स्पेंड करायचं म्हणते, म्हणजे एकमेकांसोबत वेळ घालवायचा म्हणतात. आणि असं झालं तरच ते एकत्र येऊ शकतात. मम्मी एकत्र येऊ म्हणतात. बरोबर आहे तुझं. हे बघ, माझ्याकडे एक प्लॅन आहे. मी इकडे त्यांना एकत्र आणण्यासाठी नाही तर त्यांना वेगळं करण्यासाठी आली आहे. यावर त्यांचा विश्वास बसायला हवा. वेळ पडली तर आपल्याला नाटकही करावं लागेल, ज्यात तू त्यांना घटस्फोट मिळू नये म्हणून भांडशील आणि मी घटस्फोट मिळावा म्हणून. मम्मी घटस्फोट होणार म्हणतात. अच्छा, म्हणजे त्यांच्या समोर आपण दोघं खोटं खोटं भांडायचं. एक्झॅक्टली. वाह, काय आयडिया आहे. हे बघ चेतू, त्या दोघांनी एकत्र यावं यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि आता तू माझ्या सोबत आहेस, त्यामुळे मला पक्की खात्री आहे की ते दोघं एकत्र येतीलच. चैतू, थँक्यू सो मच. ए, थँक्यू काय? सॉरी. मम्मी एक और एक संसार फ्री देते का काय ही? मम्मी सत्यदादा मंजू वहिनीचा संसार वाचवताना तुमचा संसार मोडायला बघते ती. हा शर्ट घेऊन देऊ का सत्याला? म्हणजे पिट्टापाट होऊन देऊ. म्हणजे उगाच भांडण निघाल्यावर मुद्दा नाही म्हणून हा इशे काढून भांडायला नको. दादा, तो बाहेर शर्ट अडकावलाय ना? हा बोला. सेम तसला दुसरा आहे का? सेम नाहीये त्यात. मग दुसरा दाखवा. दाखवा तुम्हाला. कोणती साईज दाखवायची? साईज सत्याला विचारू का फोन करून? नको, उगाच ऐकून दाखव. गरजच नाही, असं नाही तसं नाही. जाऊ दे. एक्सेल किंवा डबल एक्सेल दाखव. दाखवतो. हा दे. चालतं. हा काय ग? कुणी रिचार्ज करता का? रिचार्ज या गरीबाचं कुणी रिचार्ज करता का? रिचार्ज छोटा पॅक चालेल, मोठा पॅक चालेल, 60चा पॅक चालेल, 90चा पॅक चालेल. कुणी रिचार्ज करता का? रिचार्ज. अहो लग्न झाल्यापासून रिचार्ज वाढले हो. रिचार्ज करा प्लीज. रिचार्ज. पैशाचं झाड आहे इथं. एक नाही दोन झाडं लागली. दोन. एक कॉन्स्टेबल मंजू आणि दुसरी आमरी, ती बी कामाला जायला लागली आता. काय न ग तिचा पॅक आपल्याला? एक दमडी बी ठेवायची नाही हातावची. मम्मी काय नाही ठेवणार दमडी बी? मम्मी माझ्याकडे एक प्लॅन आहे. नग तुझा पिल्यान नग मला. कधीतरी माझं पोरग त्याचं नाही ते डोकं वापरते, काहीतरी विचार करते, जेम्स बॉन्ड होण्याचा प्रयत्न करते. तू त्याला अंडरवेअर करतेस? पप्पा अंडरवेअर नसते, ते अंडरटेकर असते. हा काय? त्याला संधी मिळाली तर त्याला बोलू दे.
हा ठीक आहे. काय पिल्या नाही? आमरीने तुझ्या हातात पैसे द्यायला पाहिजे का नाही? मंजीने तुझ्या हातात पैसे देण्यासाठी तू काय करणार होती? म्हणजेच तुझं लगीन लावून देणार होती. मग आता माझं आणि आमरीचं लगीन लावून दे. मंगळसूत्र आमरीच्या गळ्यात आणि पैसे तुमच्या हातात. ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात पप्पा. कळ पप्पा कसं असतं. कॉंग्रॅच्युलेशन. लगीन कॉंग्रॅच्युलेशन. काही दगड भरल्या ती मी डोक्यात. बरं त्या मंजीची नोकरी सरकारी नोकरी हाय आणि ती गोगल गायगत हाय. आमरी हाय का तशी? 4 पैसे कमवायची अक्कल नाही आणि तिला सांगते मला. कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुमचं काय? सत्यजित. काय? सॉरी, माझ्या चुकीमुळे तुझा शर्ट जळाला. मी नवीन शर्ट आणलाय. आणि खरंच सॉरी, मी पुन्हा तुझा शर्ट इस्त्री नाही करणार. खरंच नाही करणार? शब्द द्या, वर्दीची शपथ घ्या. आओ, एवढ्या तेवढ्याला वर्दीची शपथ कशाला? मी वचन देते, मी नाही इस्त्री करणार परत. ठीक आहे. मग केलं ना मला माफ? होय केलं. एकदा घालून बघता का? म्हणजे कळल व्यवस्थित येते का नाही ते. ठीक आहे, बघतो. काय राक्षसाच्या मापानं आणलंय का शर्ट वाघमारे? अयो, एवढा मोठा झाला वे? मला कळालंच नाही. म्हणजे परत एकदा माती खाल्ली मी माप घेऊन जायला पाहिजे होतं. अहो, एवढं काय त्यात? त्यासाठी रडताय कशाला? तुम्ही बसा, बसा. अहो, एवढं काय त्याच्यात? हे साधं शर्टच तर आहे, ते बदलता बी येतच की. पण परत खेप मारावीच लागल ना. मग त्याला काय झालं? आम्ही तुम्हाला काय चालत पाठवणार आहे तेव्हा? शांत व्हा तुम्ही. मी आणते हा बदलून. ठीक आहे, आणा.
वाघमारे, तुम्ही जर परत असं काहीतरी आणायला जाणार असाल ना तर मला घेऊन जावा. बर. ते नव, तुम्ही सकाळी एवढ्या झटपट पुरणपोळ्या कशा बनवल्या? सकाळी गडबडीत विचारायचंच राहून गेल. ते मी पुण्यात MBA शिकायला होतो ना, तेव्हा तिथे एक मावशी डबा द्यायच्या. त्या बनवायच्या अशा तेलावरच्या पुरणपोळ्या. त्यांना मदत करायला जायचो ना, तेव्हा शिकलो मी. सगळा स्वयंपाक येतो बरं का मला. तू MBA शिकलास व्हय? होय, त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? नाही, तरी बी असलं धंदा करतोस. असले धंदे म्हणजे मला म्हणायचं. राहू द्या वाघमारे, शेवटी तुमच्या मनातलं बाहेर आलंच म्हणजे अजून बी मी तुम्हाला गुंड आणि मावालीच वाटतो. नाही, तसं नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. वाघमारे, नका करू सारवा सारव. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती बी सारवा सारव केली तरी आपल्याला एकमेकांचा जरा बी आदर नाही, हेच खरं आहे. आणि दुःख याच गोष्टीच आहे की ती आपल्याला लपवता बी येत नाही.